शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873780. ओबीसी आरक्षणावरून आशिष मुंडे हे वारंवार व्हिडिओ बनवत होता. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यावरून मात्र त्याच आशिषनं काल आत्महत्या केली आणि सांत्वनपर भेटीसाठी नवनाथजी वाघमारे ओबीसीचे नेते आलेत आणि त्यांनी कुटुंबाशी संवाद देखील साधलाय. काय एकूणच काय माहिती मिळाली? खरं तर आज मी मुंडे कुटुंबियाची आणि आशिषच्या आई वडील असतील, त्यांच्या गावातील तरुणांशी सगळ्यांशी संवाद साधला, चर्चा केली. यातून असं आम्हाला लक्षात येतंय की आशिष गेल्या 2 सप्टेंबरचा जो GR काढला तेव्हापासून जे रील्स बनवण्याचा एक नाद होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्स्टा असेल, फेसबुक असेल, याच्यावर त्याच्या अनेक रील्स व्हायरल होते आणि तो सातत्यानं ओबीसीच्या विषयी असणारी त्याची तळमळ आम्ही बघायचो. परंतु आशिष असं करणं असं वाटलं नव्हतं. परंतु आशिषला जे 2 सप्टेंबरचा GR काढला आणि ओबीसीचं अस्तित्व धोक्यात आलंय हे त्याच्या लक्षात आल्यापासून तो सातत्यानं निगेटिव्ह असे विचार त्याच्या डोक्यात येत होते. त्यातूनच तो कुठतरी त्यांनी हे मला तर असं वाटतं त्याच्यातूनच 100% ओबीसीचं आरक्षण गेलं ह्याच हेतूने त्यांनी स्वतःचं जीवन संपवलंय. आणि खरं तर राज्य सरकारनं जो चुकीचा GR काढल्यामुळे राज्यामध्ये अनेक तरुणांनी, अनेक ज्येष्ठांनी आत्महत्या केल्याच्या यापूर्वी सुद्धा झाल्या. त्यातूनच आता आशिष मुंडे या तरुणांची अतिशय अभ्यासू आणि ओबीसीसाठी सातत्यानं रील्सद्वारे मनोगत व्यक्त करणारा तरुण जर हे स्वतःच्या आरक्षणासाठी जीवनाचं बलिदान त्यांनी दिलंय, त्यासाठी राज्य सरकारने या अतिशय गरीब कुटुंबातला आशिष आणि आता त्याचे वडील आहेत, आई आहेत, सगळ्या गोष्टी अतिशय हलाखीचे कुटुंब आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात कुठेतरी खुपत होत्या की गेल्या अनेक दिवसापासून जी आपल्याला शिष्यवृत्ती मिळत होती आपल्या तरुणांना आणि जसं ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या तरुणांना कुठंतरी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत 25 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळते, पण ओबीसीच्या तरुणांना हे राज्य सरकार देत नाही. या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार जाणीवपूर्वक जातीवाद करून ओबीसीसाठी कुठली निधी देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. यातूनच अशा घटना घडत आहेत. यातून आमचं ओबीसीचं आरक्षण गेलंय. ओबीसीचं आरक्षण हे डोक्यात धरून आता आपलं काहीच खरं नाही, आपण काहीच करू शकत नाही. हे सगळे यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती सुद्धा पिकलेल्या नाहीत आणि शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला यांनी अतिशय मनाला तीव्र त्याच्या वेदना झाल्या आणि त्यांनी आपलं आरक्षण गेलं या हेतूने त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळं या मुंडे कुटुंबियाला ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियाला 10 लाख रुपये राज्य सरकारने निधी दिलाय, त्याचप्रमाणे मुंडे कुटुंबीय असेल किंवा यापूर्वी आमच्या ओबीसीच्या ज्या आत्महत्या झाल्यात ह्या कुटुंबियांना सुद्धा मदत म्हणून 10 लाख रुपये मदत द्यावी आणि विशेषतः राज्य सरकारने मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या एखादा व्यक्ती त्यांच्यात शिक्षण घेतलेला असेल त्या कुटुंबियांना कुठेतरी नोकरी दिली पाहिजे, त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकरी दिली पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या ओबीसीच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियातील एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकरी देणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी आत्महत्येला आळा बसत नाहीत. अशा आशिष सारखे अनेक तरुण पुन्हा आत्महत्येस म्हणजे आत्महत्या करतील आणि याला जबाबदार राज्य सरकार राहील, याला जबाबदार जातीवादी अजित पवार राहतील, याला जबाबदार या राज्यातील अनेक जातीवादी नेते राहतील आणि ओबीसी असणारा 18 पगड जातीतील 12 बलुतेदार ऊसतोड कामगार करणारं हे कुटुंबीय आणि अशा लोकांनी नेमकं करायचंय काय, कुणापाशी भांडण मांडायचंय, स्वतःच्या व्यथा मांडायच्या म्हणलं तरी त्यांना वेळ नाही, ऊसतोडी केल्याशिवाय त्यांना पोटाला अन्न मिळत नाही आणि अशातच ते कुठेतरी प्रसार माध्यमासमोर येऊ शकत नाहीत, पुढे बोलू शकत नाहीत. आणि अशी सारखे तरुण जर बोलायला लागले तर त्यांना व्यवसायाला पैसा नाहीत, व्यवसायाला कुठल्या व्यवसाय करायचं म्हटलं तरी त्यांना कुठल्या शासनाकडून योजना नाहीत आणि त्यातून जर आरक्षण गेले म्हणून ते सातत्यानं त्या मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून सारखं बोलत होता की आमचं आरक्षण गेलंय, आमचं काही खरं नाही, आमच्या ओबीसीचं अस्तित्व संपलेलं आहे, आता आमचं काही जगण्यात अर्थ नाही. आणि यातूनच त्यांनी स्वतःचं म्हणजे या जगाला निरोप दिला आणि स्वतःचं जीवन संपवलं. त्यामुळे राज्य सरकारला, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती की या मुंडे कुटुंबियांना ज्याप्रमाणे मराठा समाजाला मदत दिली त्याप्रमाणे मदत द्यावी आणि यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी अशी माझी कळकळीची विनंती. आणि पुन्हा येणाऱ्या काळात अशा आशिष आत्महत्या करणार नाही यासाठी कुठेतरी कठोर आणि कुठेतरी सकारात्मक पावलं राज्य सरकारने उचलावीत अशी माझी कळकळीची राज्य सरकारला विनंती. स्थानिक प्रशासनाकडे काही मागणी असणार?
नक्कीच स्थानिक प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून यामध्ये खरं तर हे अतिशय गरीब आणि अशिक्षित असणारं कुटुंब आहे, यांना काय झालंय कसं झालं ह्या सुद्धा गोष्टी कळत नाही. परंतु त्या आशिषच्या मित्रांकडून या सगळ्या गोष्टी कळतात की आशिष गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी आरक्षण गेलंय म्हणून कुठतरी व्यथित होता, मित्रांपाशी बोलत होता आणि ते काही ठिकाणी सोशल मीडियावर बी बोललेला आहे. परंतु या स्थानिक प्रशासनाने याच्यामध्ये काय केलंय तर आणखी काय नाही हे सुद्धा याला माहीत नाही. त्यामुळे आता आमचे शेप्स भैया असतील हे सगळे उद्या स्थानिक प्रशासनाशी महसूल विभाग असेल या सगळ्या गोष्टीशी चर्चा करून तहसीलदाराशी चर्चा करतील आणि ही ओबीसी आरक्षण गेले म्हणून आत्महत्या झालेली आहे त्या संदर्भात तहसीलदार असेल ह्या भागाचे कोण आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी ओबीसी आरक्षणाची ही हत्या आहे आत्महत्या आहे हे करून द्यावं आणि ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली हे निष्पन्न झालेलं आहे असं त्यांनी एक कुठतरी राज्य शासनाला एक प्रस्ताव म्हणा काय जे असेल ते पाठवून द्यावं आणि राज्य शासनाकडे या लोकांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करावा. ओके, धन्यवाद. हे होते नवनाथजी वाघमारे ओबीसीचे नेते. आशिष मुंडे हा सातत्यानं रील्सच्या माध्यमातून आपलं ओबीसी संदर्भातचं मत व्यक्त करत होता आणि त्यानंतर त्यांनी केलेली आत्महत्या आणि नवनाथ वाघमारे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखी नवीन अपडेट्स काय मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मुळे, अंबेजोगाई, ममदापूर.